नमस्कार. राज्य लोकतंत्रमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज वाकड परिसरामध्ये जे आहे ते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून जे आहे ते सध्या रस्ता रुंदीकरणासाठी जे आहे ते सध्या या ठिकाणी खोदकाम सुरू जे आहे ते सध्या पाहायला मिळून येते. ह्या साईडला जर आपण पाहत जर असेल तर ज्या रस्त्याच्या साईडला जे घरं आहेत ते सध्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून सध्या या ठिकाणी घरं जे आहेत ते सध्या पाडण्यात येत आहेत. महानगरपालिकेकडून असं सांगण्यात येते की रस्ता रुंदीकरणासाठी जी आहेत ती ज्यामध्ये जी घरं येत आहेत ती पाडली जात आहेत, परंतु हे नागरिक जे आहेत ते वर्षानुवर्ष या घरांमध्ये राहिलेले सध्या पाहायला मिळत आहेत. हे सर्व नागरिक आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. काका, तुम्ही ज्येष्ठ नागरिक आहात, वर्षानुवर्ष तुम्ही इथं राहताय, काय सांगाल एकंदरीत सध्या आता महानगरपालिकेचा जो आहे तो रस्ता रुंदीकरणासाठी कारवाई सुरू आहे घरांवरती, काय सांगाल एकंदरीत? आमचं कसं झालं आहे, आता हे आम्ही परंपरा म्हणजे जवळजवळ आमची तिसरी पिढी आहे इथं राहायची. आणि आता आम्हाला न सांगता पण डायरेक्ट कारवाई केली. पण आता आम्ही जी कारवाई केली त्याचा आम्हाला आत्तापर्यंत मोबदला दिलेला नाही किंवा कुठलंही आश्वासन दिलेलं नाही आहे. तर तो मोबदला मिळेपर्यंत आम्ही जी जागा 45 मीटरमध्ये गेली ती आम्ही मोबदला दिल्याशिवाय त्यांना आम्ही हँडओव्हर करू शकत नाही. मग खरं तर महानगरपालिकेकडून सांगितलं जातं की ह्या ज्या जागा ज्या आहेत त्या सध्या म्हणजे ज्या घरं जी तोडली जात आहेत त्या जागा ज्या आहेत त्या ज्यांची जागा आहे त्या मालकांकडेच राहणार आहे. परंतु ही जागेवरती जे काही तुम्ही घर बांधकाम केलेलं आहे ते पाडले जाते. ती घरं अशी पाडली की आता आम्ही हे झालं आहे बांधल्यात बरोबर ती घरं, पण रोड वायंडिंगमुळे ती पाडली. आमची स्वतःची घरं आहे ती काय आत्ताची नवीन घरं नाही किंवा बाहेर कुठून हे केलेली घरं नाही, आमची मूळ मालकांची घरं आहे ती. टॅक्स भरता तुम्ही? टॅक्स पूर्ण भरलेला आहे आतापर्यंतचा. ग्रामपंचायत नोंद आहे. 19 जेव्हा नगरपालिकेत जाणार होतं त्याच्या आधीपासून आपली ग्रामपंचायत नोंद आहे आणि त्यानंतर आम्ही टॅक्सही भरतोय. पण ह्याच्यावरती आम्हाला आता पहिलं आमचं 24 मीटर गेलं तेव्हा अबपत्रक आम्हाला अबपत्रक भरा म्हटले, पण ते बी आम्हाला काय म्हटले, तुमची जागा घेईल त्यानंतर तुमच्या दारात येऊन तुमचं अबपत्र फॉर्म भरला जाईल. पण तोही काय भरलेला नाही आहे. 24 मीटरच्या बाबतीत 45लाही तेच हे बोलले आम्हाला की आता पडल्यानंतर तुमच्या इथं येतील, तुम्ही BRTत भरा तो फॉर्म, जाऊन सबमिट करा. त्या गोष्टी बी काही झालेल्या नाही आहेत. आता हे भरल्यानंतर बघूया काय होतं, ते येतात का नाही. आणि दुसरी गोष्ट, टॅक्स भरल्यामुळं आम्हाला मुभा बी दिली नाही. म्हणजे मुभा म्हटलं की टाईम बी दिला नाही की काढा म्हणून. एक नोटीस दिली होती का? नोटीस दिली होती का? नोटीस दिलं खरी. ॲक्च्युली 3 नोटीस येतात असतात कधी पण. मार्किंग पण नव्हती त्यावेळी. पहिल्या नोटीसला एक नोटीस दिलं, पण मार्किंग तर करून जायला पाहिजे ना की कुठपर्यंत जाणार आहे किंवा कुठपर्यंत. आणि आता डायरेक्ट कारवाई केली आमच्यावर त्यांनी. किती दिवसामध्ये हा प्रकार घडलाय नेमका? हा, 1 आठवडा लागला. आणि गाडी फिरते 4 दिवस झालं त्यांची की बाबा तुमचं जे आहे ते रस्त्यामधलं काढून घ्या. 4 दिवस झालं, 4 ते 5 दिवस झालं गाडी फिरतीये. पण त्याच्यामध्ये पहिलं आम्हाला सांगण्यात आलं की जे पत्रा शेड वगैरे जे आहेत ते पाडण्यात येतील. त्याच्यानंतर डायरेक्ट जेव्हा आम्ही पाहिलं अक्षरशः तेव्हा बघितलं की बाबा बिल्डिंगवरती, पण डायरेक्ट आल्यानंतर आम्हाला वेळही नाही भेटला. आम्ही वेळ मागितला तेवढा दिला, पण त्याच्यात आमचं काही झालं नाही. आता परत सारखं येत आहे ते करा 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 करा, आम्हाला द्या. नागरिकांना सुरुवातीला पत्र्याची शेड जी आहे ते महानगरपालिकेकडून ते पाडण्यात येतील असं सांगण्यात आलं होतं, परंतु जे काही पक्की घरं आहेत त्याच्यावरती हातोडा चालवला जाणार नाही असं देखील नागरिक म्हणतायत. काय सांगाल एकंदरीत? तुम्हाला किती दिवसाचा कालावधी दिला होता आणि महानगरपालिकेने कशा पद्धतीने आता ही कारवाई सुरू आहे? आम्हाला कोणत्याही प्रकारचा कालावधी दिला नाही. मला कोणत्याही पद्धतीची नोटीस आलेली नाही. माझं घर याच्या मागे पुढे दुसरे जण राहतात, जे फ्रंट आहे त्यांनाच नोटीस दिली. माझं 45 मीटरमध्ये येतं पण मी माग आहे, पण मला नोटीस कोणत्याही स्वरूपाची भेटली नाही, तरी मी माझं पाडण्यात आलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यांनी मिनिमम 1 आठवडा 2 आठवडे किंवा 1 महिन्यापूर्वी येऊन मार्किंग केली पाहिजे होते. हे येतात 1 मिनिटामध्ये म्हणजे मार्किंग केलं आणि लगेच त्या क्षणात पाडतात. आम्ही समजणार कुठं की बाबा आमचं जात कुठंपर्यंत. आम्हाला खाली करण्याचा काहीतरी मुभा म्हणजे एक टाईम पिरियड दिला पाहिजे ना की आमचं सामान आहे, आम्ही घरामध्ये राहतोय, आम्हाला एक टाईम भेटला पाहिजे की घरातनं बाहेर निघण्यासाठी. तुम्ही ॲटलिस्ट आहे ना 1 आठवड्यापूर्वी तरी मार्किंग करायला पाहिजे ना. तुम्ही ज्या दिवशी कारवाई करता येत आहे 10 मिनिटं आधी मार्किंग करताय आणि 10 मिनिटात लगेच पाडून टाकताय. मग तुम्हाला महानगरपालिकेने कुठं राहण्याची व्यवस्था वगैरे केली? काहीच राहण्याची व्यवस्था वगैरे काही नाही. जे आहे त्या घरात माझं सामान बघसा तुम्ही, अख्खं उघड्यावरती सामान पडले. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मला इथं भाड्याने रूम बी भेटत नाहीये. कुठं मी राहणार कुठं आहे? आम्ही रोडवरती राहतोय 3 दिवस झाले. काका, तुम्ही देखील इथं वर्षानुवर्ष, तुमची आता किती पिढी इथं होती? तिसरी पिढी आहे आमची इथं. तिसरी पिढी आहे आमची. आणि आम्ही
ही जागा म्हणजे हे करून स्वतःची जागा घेऊन स्वतः खर्च करून स्वतःची बिल्डिंग बांधलेली होती. म्हणजे अशी काय आणि ज्यावेळी नगरपालिका नव्हती त्यावेळीपासून आम्ही म्हणजे ग्रामपंचायतीला आम्ही टॅक्स भरत होतो. म्हणजे ज्यावेळी इथं 1995मध्ये नगरपालिका आली त्याच्या आधी पण आम्ही म्हणजे आमची दुसरी पिढी त्यानंतर हे झाली. म्हणजे आपण पाहतोय की एकीकडं माणूस म्हणतो की जीवनात आल्यानंतर आपलं घराचं स्वप्न जे आहे ते माणसाने प्रत्येक आपल्या जीवाशी बाळगलेलं असतं, ते आपलं घराचं स्वप्न, आणि तेच स्वप्न जे आहे ते आज यांचं इथं राख रांगोळी झालेलं सध्या पाहायला मिळते. या ठिकाणी सध्या पाहतोय महानगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी जे रस्ता रुंदीकरणासाठी जे आहे त्या ठिकाणी कारवाई सुरू असलेली पाहायला मिळते. नागरिकांचं असंच म्हणणं आहे की या ठिकाणी आम्हाला कुठलीही नोटीस न देता महानगरपालिकेकडून या ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे. आम्हाला कुठलाही वेळ दिला गेलेला नाही आहे. आम्हाला घरं खाली करण्यासाठी आमचा जो प्रपंच आहे, घर प्रपंच, तो तसाच उघड्यावरती पडलेला आहे. त्यामुळे सध्या आता नागरिक जे आहेत ते सध्या आक्रमक होत आहेत. नागरिक आहेत अजून जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. काका काय सांगाल, महानगरपालिका सध्या आता कारवाई करते घरांवरती रस्ता रुंदीकरणासाठी? रुंदीकरणाला लोकांचा विरोध नाही आहे. रस्ता रुंदीकरण ठीक आहे करा, पण त्याला पण काहीतरी प्रमाण असतं. तुम्ही 30-30, 40-40 फुटाचा फुटपाथ करताय, त्याचा काहीच लोकांना उपयोग आहे त्याचा? त्याच्यावर IT वाले येतात, गाड्या लावतात, गाड्या तशाच राहतात, त्याच्यामुळे ट्रॅफिक जाम होतं. लोकांच्या घरावर कारवाई करून काय करणार आहे तुम्ही? नक्कीच, म्हणजे महानगरपालिकेकडून जे रस्ता रुंदीकरणासाठी जे तुमची घरं पाडली जात आहेत, परंतु जे फुटपाथ बनवले जात आहे रस्त्यापेक्षा फुटपाथच मोठे दिसत आहेत. जे दुकानदारी त्या ठिकाणी उभा राहिली जाते, त्या दुकानदारीच्या समोरच्या साईडला जे दुकानं असतात त्यांनाच ते वापरण्याकरित आहे. म्हणजे हा फक्त घाट घातला जातोय म्हणजे त्या दुकानदारासाठी आणि महानगरपालिकेच्या स्वार्थासाठी, असं म्हणावं लागेल का मग? बरोबर आहे. हे उदाहरण देतो, हे समोरचं मॉल आहे, मॉलमध्ये जे पब्लिक जातं रोडवर गाड्या पार्किंग करून जातं, का नाही? त्याच्यामुळे ट्रॅफिक जाम होणार. त्या मॉलची आहे का पार्किंग कुठं? असेल तर मग जागेवर काय नाही लागत का? रोडवर त्याच्या गाड्या पार्किंग होतात. याच्याकडे नगरपालिकेने लक्ष द्यायला पाहिजे ना. सामान्य जनतेला त्रास देऊन काय उपयोग आहे त्याचा? नक्कीच आपण पाहतोय सध्या या पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरामध्ये सध्या पाहतोय गेल्या 4 ते 5 दिवसापासून या ठिकाणी महानगरपालिकेकडून या ठिकाणी ज्या रस्ता रुंदीकरणासाठी जे आहे ते रस्त्यामध्ये जे घरं येत आहेत ती घरं तोडण्याचं काम सध्या या ठिकाणी पाडण्याचं काम सुरू आहे. परंतु नागरिक आक्रमक पाहायला मिळत आहेत. वर्षानुवर्ष आम्ही या ठिकाणी राहतोय, आमची घरं पाडली जात आहेत, आम्हाला कुठलाही या ठिकाणी मोबदला मिळालेला नाही आहे किंवा आम्हाला या ठिकाणी घरं पाडण्यात येणार आहेत असं कुठलंही आम्हाला आश्वासित केलेलं नाही आहे, नोटिसा दिलेल्या नाही आहेत. त्याच्यामुळं नागरिक सध्या या ठिकाणी संतप्त होत आहेत, संतप्त येऊन पुढे प्रतिक्रिया देत आहेत. त्यामुळे सध्या महानगरपालिकेवरती रोष निर्माण केला जातोय. दैनिक राज्य लोकतंत्रसाठी विकास चौधरी, पिंपरी चिंचवड.